येथील काही क्षणामध्ये त्यांचंही आगमन होईल आणि त्यांचे डीजेचं मधुर संगीत तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. पहिलं षटक P1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आदेश मस्करनं अगदी वाखण्याजोगी कामगिरी राहिली या षटकामध्ये. जरूर पहिले 3 चेंडू 3 सिंगल असं वाटलं होतं की अंतिमच्या 3 चेंडूमध्ये एखाद तरी चांगला ब्लास्ट करतील तोंडरे संघाचे फलंदाज, परंतु प्रयत्न केला सुमितनं आणि तिथं फसला गेलाय. अगदी एका धावेचं योगदान दिल्यानंतर सुमित हा परतला गेलाय. त्याच्या जागी नवीन फलंदाज रोशन पाटील तुम्हाला पाहायला मिळतील. 1 चेंडू खेळलेत परंतु धाव बनली नाहीयेत आणि नवीन गोलंदाज अगदी दुसऱ्या हनुमान मस्कर दुसऱ्या षटकासाठी. पॉवर प्लेचे दुसरे षटक. आता 3 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर अगदी सीमारेषेवरती क्षेत्ररक्षणासाठी तैनात तुम्हाला पाहायला मिळतील. बाकी सर्व क्षेत्ररक्षक अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणाची पाबंदी अगदी तुम्हाला 2 षटकामध्ये जरूर पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जरूर पाबंदी उठली जाईल आणि मग मात्र रणांचा धुमाल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. शायकर एंडला आकाश. पहिला चेंडू ऑनसाइड ला खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज हनुमान मस्करचा आणि चेंडू इथे डॉट राहिला गेलाय. धावसंख्येचा आकार इथे मात्र बदल घेत नाही. अगदी घरच्या मैदानावरती खेळत असताना तोंडरे संघ सकाळच्या सत्रामध्ये थोडासा बॅकफूट वरती जरूर पाहायला मिळतोय, परंतु 5 षटकांचा सामना त्यांच्याकडे संधी जरूर निर्माण होईल, कारण की येणारे 3 षटक डेफिनेटली त्यांच्याकडनं बॅटिंग चांगली राहील ही मात्र जरूर अपेक्षा असेल. फुल टॉस फुल टू वसूल स्क्वेअर लेग डिपार्टमेंटला चेंडू 2 टप्प्याच्या साह्याने सीमा पलीकडे या दिवसातील पहिला चौकार. मोठा फटका तुम्हाला जरूर पाहायला मिळाला होता. क्रिकेटमध्ये सातत्याने फुल टॉस चेंडू हा खराब मानला जातो, त्याच्यावरती चौकार षटकार खरं तर सातत्याने फलंदाज ठोकत असतात आणि आकाशनं चौकार दाखवला गेला. आजच्या दिवसातील आणि पहिल्या सामन्यातील पहिला चौकार तुम्हाला दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. धावा सांघिक कोठ्यामध्ये आता बनल्या गेल्यात. 1 गडी बाद 7 धावा. ऑनसाइड ला खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. बॅटची एज लागली गेले. दुसरा धक्का लागलाय राधाकृष्ण 11 तोंडरे संघाला. फलंदाज आकाश पाटील तंबूच्या आश्रयाला. आणि यष्टीरक्षकाच्या मागे अगदी आपण पाहिलं तर मोहन भोपी होते, त्याने चांगला झेल टिपला गेलाय. दोन्ही सलामीर अगदी ज्या कामासाठी त्यांना पाठवलं होतं ते काम त्यांचं खरं तर अधुरं राहिलं गेलंय आणि स्वस्तामध्ये तंबूमध्ये परतले गेलेत. सुमितनं एकाचं योगदान दिलं, एका धावेचं, तर आकाशचा आपण विचार केला तर एका चौकाराच्या मदतीनं अवघ्या 6 धाव्यांचं योगदान दिलं. सांघिक कोट्यामध्ये धावा आतापर्यंत 7 लागल्या गेल्यात आणि 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. अगदी परवाच्या दिवसामध्ये आपण पाहिलं नितलस येथे खरं तर हा तोंडरा संघ क्वालिफाय झालाय अगदी सुपर 12 मध्ये, परंतु आज घरच्या मैदानामध्ये खेळत असताना कुठेतरी अडचणीला सामोरं जावं लागतंय. या अडचणीमधनं खरं तर या संघाला सावरवण्यासाठी आता सूरज पाटील आलेत. सूरज आणि रोशन. सूरजची रोषणाई तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल का? पहिला चेंडू हवेपर्यंत बॉडी लाईनचा लेट कटचा फटका खेळायचा होता फलंदाजाला, परंतु तोही जमला नाहीये. चेंडू डॉट आलाय. वारंवार आतापर्यंत चेंडू डॉट होताना तुम्हाला पाहायला मिळतं. एकूण आतापर्यंत 4 चेंडू वाईट, 4 चेंडू डॉट आणि 2 विकेट त्याच्यामध्ये, म्हणजे 6 चेंडू आतापर्यंत निर्धार राहिले गेलेत. अजूनही 2 षटकांचा खेळ समाप्त झालाच नाहीये. इनसाइड आउटचा हा मिस्टामिक स्ट्रोक जरूर आहे. चेंडू पाहावा लागेल अगदी सीमारेषेच्या नजीक, तिथे मात्र चेंडू अडवला गेलाय आणि 2 धावेनं फलंदाज सूरजनं आपलं खातं उघडलं गेले. 2च्या मदतीनं धावसंख्या जरूर पुढे सरकेल, परंतु 2 गडी बाद 9 धावा धावपलकावरती. पॉवर प्लेचे दुसरं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं त्याला दुसरं षटक म्हटलं जातं. अगदी चांगलं राहिलं, हे इकॉनॉमिकल राहिलंय. वाकडी टीमच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर गोलंदाजी. हाही चेंडू गुडल्या स्पॉट वरनं थोडासा उचलू देण्याचा प्रयत्न राहिला आणि फलंदाज सूरज पाटील इथं चेंडूनं बीट केलंय. खरं तर 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 गडी बाद 9 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात.
मोबीन आलेत. खरं तर आज मोहल्ला प्रीमियर लीगचा पहिला दिवस वावंजामध्ये आपण पाहतोय आणि मोबीन आज या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले. त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांनाही शुभेच्छा देऊया. खरं तर 2 दिवस वावंजा इथे मोहल्ला प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल आणि मोबीनचा जलवा त्या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळेल. पॉवर प्लेची 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. अगदी इकॉनॉमिकल ही दोन्ही षटकं राहिले वाकडी टीम कडनं. आदेश मस्कर आणि हनुमान मस्कर, खरं तर या मस्कर बंधूंनी चांगली गोलंदाजी केली आहे आणि तोंडरे संघाला खरं तर इथे बांधून ठेवण्याचं काम या 2 षटकामध्ये राहिलं गेलंय. तिसरं षटक परत एकदा अगदी आपल्या सेकंड स्पेल मध्ये आदेश मस्कर तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी ज्यानं पहिलं षटक वाख्यात जोगे राहिलं इकॉनॉमिकल अगदी 3 धावांचं षटक आणि परत एकदा तोच गोलंदाज तुम्हाला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. आणि समर स्ट्रायकर एंडला रोशन पाटील. डीजे बाला आलेत, त्यांचे आपण स्वागत करूया. चला सामन्याला इथे मात्र सुरुवात केली जाईल. तिसरं षटक आदेश मस्कर. पहिला चेंडू यॉर्करचा मारा, फलंदाजाला इथे पायचीत पकडला गेलाय. अजून एक धक्का लागलाय राधाकृष्ण 11 तोंडरे संघाला. फलंदाज रोशन पाटील तंबूच्या आश्रयाला. अच्छा यस याच दरम्यान जॉन्टी खरं तर इथे आलेत, तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि तोंडरे गावचे आमचे कोणी समर्थक आले असेल तर त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. अगदी हे व्यासपीठ आपल्याकरिता बनवले गेले. नवीन फलंदाज प्रितेश पाटील. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता, अगदी प्लॉट मध्ये पाठवण्याच्या नादामध्ये विकेट इथे मात्र मिळवली जाईल. खरं तर वाकडी संघाला बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 आदरे देतोय गोलंदाज आदेश मस्कर. चेंडूला फेस करत असताना प्रितेश पाटील इनसाइड आउट अगदी डीप लॉंग ऑफ कडे हा चेंडूला पाठवलं होतं, परंतु तिथे संजोग होता आणि त्यानं चुकी न करता अजून एक झेल टिपला गेला. फलंदाज अगदी तुम्हाला चौथा पॅव्हिलियनच्या रस्त्याला परत त्यांना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज प्रतीक पाटील आलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज, अगदी चांगली गोलंदाजी राहिली. ड्राईव्ह केला ऑन साइडला भरपूर चांगल्या बॅटच्या टोल इंचच्या साह्याने एक धाव कंप्लीट. रनआउटची संधी दुसऱ्या धावेकरिता, परंतु फेकी अचूक जरी असली तरी चितेच्या चपलाईनं या दोन्ही फलंदाजांनी या 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. भरपूर चांगली रनिंग मिड विकेट अगदी फलंदाज प्रतीक आणि त्याच्या जोडीला अगदी पाहिलं तर सूरज पाटील आहेत. सूरज वरती मी म्हणे भरपूर दारोमदार असेल, कारण का 4थ्या क्रमांकावरती आला आणि भरोशाचा फलंदाज आहे राधाकृष्ण 11 तोंडरे संघाकडनं. आणि आपल्या घरचं मैदान असताना जरूर संघ थोडासा अडचणीमध्ये राहिलाय, परंतु हे षटक मी म्हणेल तोंडरे टीमने सिंगल डबलला प्राधान्य देऊन जरी खेळलं तरी मी म्हणत चांगलं राहील, कारण येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करायची संधी मिळेल. मिस टायमिंग आहे, एसटी रक्षक तिथे जज करतोय, चुकी होणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. या षटकातील 3री सफलता अर्जित करतोय आदेश मस्कर हा गोलंदाज. फलंदाज बाद असेल तो म्हणजे प्रतीक पाटील तंबूच्या आश्रयाला.
पण आदेश मस्कर गोलंदाजी करतात आणि त्यांचे बंधू अक्षय मस्कर अगदी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि चांगला झेल टिपला गेलाय. अर्धा संघ गारज झालाय. तोंडरे संघाचा अगदी धावा धावफलकावरती राहिल्या गेल्यात आतापर्यंत फक्त 11. डबल डिजिट मध्ये जरूर पोहोचलाय परंतु 5 फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज राकेश. हाही ड्राईव्ह भरपूर चांगला गेलाय परंतु इथे रनआउटचा धोका निर्माण होता परंतु एक धाव कंप्लीट. सॉफ्ट हँडलने अगदी ड्राईव्ह केलं होतं आणि कव्हरच्या रिझनला एका हाताने तिथं खरं तर 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळालं. एका धावेने फलंदाजानं राकेशनं खातं उघडलं गेले. टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती आणि 5 गडी बाद. स्ट्रायकर एंडला आता तुम्हाला सूरज पाटील पाहायला मिळतील. 4 चेंडू आतापर्यंत खेळलेत. 2 धावा त्याच्या बॅटने आल्यात. मिस टायमिंग आहे. खेळाडू आहे काऊ कॉर्नरला. 1 मोर विकेट डाऊन. 6वा गडी बाद होते. राधाकृष्ण इलेव्हन तोंडरे संघाचा. धावा धावफलकावरती लागल्यात 12. पाटील नवीन फलंदाज आणि कस्तूब साठी पारितोषिक आलंय. कैलासजी पाटील यांच्याकडनं जर 3 षटकार लावले कस्तूबने तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रदीप पाटील यांच्याकडनं 2 षटकारासाठी कस्तूबला 500 रुपयाचं पारितोषिक. आणि गोलंदाज आपण पाहूया आकाश आलेत 4थ्या षटकामध्ये. धावा धावफलकावरती 12-6 गडी बाद. बिकट परिस्थिती आहे परंतु इथून तोंडरे संघ जरूर फ्रंटफुटला येण्याचा प्रयत्न करेल. 4थ्या षटकाला इथे सुरुवात. राऊंड गोलंदाजी तुम्हाला जरूर मारा पाहायला मिळतो. पहिला चेंडू वाईट. अगदी आजच्या दिवसातील ही पहिली एक्स्ट्रा धाव तुम्हाला पाहायला मिळतोय 4थ्या षटकामध्ये. पहिली 3 षटक किती भरपूर चांगली लाईन पाहायला मिळाली. आदेश मस्कर हनुमान मस्कर या 2 गोलंदाजाने 3 षटकं हाताळली. अगदी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती ती लाईन लेनची गोलंदाजी पाहायला मिळाली. फुलटॉस फुलटू वसूल करायचं होतं. टॉपेज लागलाय. चेंडू नॉन स्टॉप चालला लॉंग स्टॉपच्या पलीकडे. चौकार आणि पंचांचा इशारा आलाय. इट्स अ नो बॉल. आय थिंक आता मी म्हणेन तोंडरे टीमला भरपूर काही एनर्जी देऊन जाणार. पहिला चेंडू वाईट त्याच्यानंतर 9 वरती चौकार म्हणजे एकाच चेंडू अजून झालाच नाही तर 6 धावा आल्यात. धावफलकावरती धावा एकूण 18 लागल्या गेल्यात. पहिला चेंडू टाकण्यासाठी परंतु फ्रीटचा चेंडू ड्राईव्ह केला ऑन साइडला अलांग द कार्पेट. चेंडू चाललाय गरंगण्यात अगदी वाईडिश लॉंग ऑनच्या रिझनला. धाव फक्त एकच होताना पाहायला मिळेल. आणि आता कस्तूब आलेत. पारितोषिक लागलेत कस्तूब साठी. प्रदीप पाटील 2 चेंडूसाठी 2 षटकारासाठी 500 आणि कैलास पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक 3 षटकारासाठी. फलंदाज कस्तूब. पहिला चेंडू भरपूर चांगला हेलिकॉप्टरचा उपयोग केलाय फलंदाजाने परंतु धाव एकच पाहायला मिळेल. क्षमता आहे मी म्हणेल कस्तूबकडे ते त्याला करून दाखवावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावा धावफलकावरती 20 लागलेत. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून मी म्हणेल या 4 मध्ये किमान 2 तरी मोठे फटके येणं गरजेचं असेल तोंडरे टीमला. फुल टॉस होता अजून एक परंतु बॅटच्या रडार मध्ये जसा यायला हवा होता तसा आला नाहीये. फक्त सिंगल पाहायला मिळतो. स्क्वेअर लेग डिपार्टमेंटला चेंडू जाताना पाहायला मिळाला. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा आकार अजूनही बदलला जातो. 21 धावा. आय थिंक मी म्हणेल 40 ते 45च्या घराकडे पोहोचण्याचं लक्ष असायला हवं तोंडरे टीमचा
आणि तो मनसुबा खरं तर दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये ही जोडी स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न राहिला. गुडघा जरूर दाखवला होता कस्तुबनं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाहीये. चेंडू डॉट आलाय. पारितोषिक जरूर लागलं गेले कस्तुबसाठी, परंतु इथे तशा पद्धतीने फलंदाजी करेल का फलंदाज हेही पाहावं लागेल सकाळच्या सत्रामध्ये. मिस टायमिंग नाहीये इथे, अगदी प्रॉपरली फटका तुम्हाला पाहायला मिळालाय. गुडघा वाकवला आणि चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा. एक और अजून एक षटकार हवाय. कस्तूब 500 रुपयाचा पारितोषिक प्रदीप पाटील यांच्याकडनं तुम्हाला लगेच दिलं जाईल. फुल टॉस, फुल टू वसूल आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. परंतु 3 चेंडू 3 षटकार 1000 रुपये मिळतील. अगदी 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि या षटकाराच्या मदतीने धावा धावफलकावरती लागल्यात. 6 गडी बाद 33 धावा. खर्च करायचा नाहीये तर नक्कीच आपण लवू पाहू शकाल. कस्तुबने बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. आणखी एक षटकार मारला तर कैलास पाटील टोंडरे यांच्याकडून कॅश प्राइस 1000 रुपये दिले जातील. तसेच गंगावी वॉटर सप्लायर्स यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. कस्तुब अजून एक अक्सर वैभव सर कहा जाता है लालच बुरी भला होती है, लेकिन कभी कभार लालच होना भी चाहिए. आणि नेमकाच त्या दृष्टिकोनातून कस्तुबच्या बॅटने 2 षटकार आलेत. अगदी भरपूर मजा आली त्या 2 षटकार पाहताना आणि तोंडरे टीमला ती गरज होती. अगदी बॅकफूट वरती चालला होता आणि आता धावफलकावरती 33. शेवटचं षटक, अंतिमचं षटक, शेवटची भैरवी. गोलंदाज तयार. अगदी केतन. स्ट्रायकर एंडला फलंदाज राकेश पाहायला मिळतील. पहिला चेंडू, व्हॉट अ स्ट्रोक, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू चालला आउट ऑफ द बाग, मॅक्सिमम. चला आयोजकांचा वेळ मी खरं तर वाचलाय. चेंडू एका टप्प्याने डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकार पाहायला मिळालाय. अगदी लागोपाठचे 3 चेंडू 3 षटकार आलेत. तोंडरे टीम साठी लाभदायक राहिलेत. 39 धावा. परंतु या वेळेस स्ट्रायकर एंडला राकेश होते. राकेशने षटकार दाखवलाय. अगदी शेवटची भैरवी म्हटलं तर सातत्याने तिला वाजवण्याचा प्रयत्न राहतोय आणि इथे राकेशने मात्र सुरुवात केली आहे या षटकाराच्या साह्यानं. गोलंदाज केतन वरती आक्रमणाला इथे सुरुवात झाली आहे. अजून एक कॅच नामी संधी आहे की नाही हे जरूर पाहावं लागेल. परंतु एका टप्प्याने चेंडू इथे मात्र खेळाडूकडे याच्या पुढचा सामना असेल वलप विपक्ष वाकलन. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती केली जाते पहिलं सत्र संपण्याच्या अगोदर आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यायचे. दोन्ही संघांना सूचित केलं जाते. वाकलन विपक्ष वलप या दोन्ही संघांच्या संघनायकांना सूचित केलं जाते. गोलंदाज तयार आहे. हॅट्रिकची संधी होती परंतु कायम राहील कारण का चेंडू वाईट आहे. 3 चेंडू 3 षटकारासाठी पारितोषिक आहे कस्तुबसाठी. 2 तर लावलेत. 500 रुपयाचा मानकरी राहिला आहे. परंतु अजून एक षटकार, भरपूर मोठी क्रॅश प्राइज अगदी कस्तुबसाठी लावले गेलाय. यॉर्करचा मारा दाखवलाय आणि अगदी इथे फलंदाजाला बॅकफूट वरती ढकललं गेलं या चेंडू करता. लेग बायच्या माध्यमातून सिंगल मिळाले. परंतु कस्तुबला 500 रुपयाचं पारितोषिक जरूर मिळालं जाईल. धावफलकावरती 42. अगदी लेग बाय झाले. गोलंदाज तयार आहे.
अगदी सॉफ्ट हँडल हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला. अवेपर्यंत बॉडी लाईनचा चेंडू तुम्ही पाहिला गोलंदाज केतन कडनं आणि बॅकफूट वरती गेल्यानंतर तुम्ही असा स्ट्रोक जेव्हा कन्वर्ट कराल तेव्हा तुम्हाला ॲज अ फलंदाज म्हणून भरपूर त्रास सहन होतो, कारण का तिथे एज लागण्याचे भरपूर चान्सेस असतात. आणि मी म्हणेल यावेळेस एज लागली नाही, चेंडू डॉट राहिला गेलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला, वेग भरपूर होता आणि चेंडू खाली ठेवण्याची ही क्षमता खरं तर केतनने दाखवली गेली. सबमरीन डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. चेंडू आलाय डॉट. धावपालकावरती 42 लागल्या गेल्यात. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आता तुम्हाला पाहायला मिळेल. एखादा चांगला फटका अगदी शेवट गोड करून जाईल का तोंडे टीम साठी. स्ट्रायकर एंडला राकेश पाटील, गोलंदाज केतन. अंतिमचा चेंडू आहे. फटका अगदी चांगला आलाय. सुरुवात भलेही कशी असो परंतु शेवट आता मात्र या फलंदाजाने गोड केले आणि या षटकाराच्या मदतीनं 5 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये धावा लागल्या धावफलकावरती 48 आणि 49 धाव्यांचा. मी म्हणाल आता वैभव सर एक फायटिंग स्कोर तोंडरे संघानं आपल्या घरच्या मैदानावरती उभा केलाय. चला पुढचा सामना तुम्हाला वलप विपक्ष वाकलनसी या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या संघनायकांची विनंती असेल की इनिंग ब्रेक्स आहे त्याच्यामध्ये आपण टॉस करूया आणि तिथे जॉईंट होतील आमचे. चला दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित झालेत. वाकलन विपक्ष वलप असा हा सामना पाहू शकाल. आजच्या दिवसातला दुसरा सामना. तर आमचे आदरणीय लवशेटजी ढोंगळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. वाकलन संघाने नाणेफेक जिंकले. थांबायचं आहे. आपण पाहताय चांगली शृंखला रंगते. पहिलं सत्र आपण बघितलंय पहिल्या सामन्याचा. तर तुम्ही नक्कीच नाणेफेक जिंकले. निर्णय काय घेणार? डिसिजन पेंडिंग. चला डिसिजन पेंडिंग असल्यामुळे आम्ही तुम्हाला काही विचारत नाहीये. वलप संघाच्या संघनायकाला आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करू. डिसिजन पेंडिंग ठेवला आहे वाकलन संघाने. जर तुमच्या खात्याला फलंदाजी आली, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण सातत्याने बघतो की जो संघ नाणेफेक जिंकतो तो क्षेत्ररक्षण फर्स्ट फीट स्वीकारतं. जर तुमच्या खात्याला फलंदाजी आली तर कितपत धावा बनवायचा मानस असेल तुमचा? नक्कीच 50 ते 55 धावाचा काढण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील आणि या दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. पहिला सत्र खरं तर समाप्त झाला. बॅटिंग करत असताना तोंडे टीमनं 48 धावा बनवल्यात. 49 धाव्याचं लक्ष. कशा पद्धतीने वाकडी संघ या धावा बनवेल की रोखल्या जातील याचं धावतो वर्णन खरं तर सेकंड सत्राकडे आपण वळणार आहोत आणि तिथे मात्र मायक्रोफोनवरती बदल केला जाईल. आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचा अतिशय मराठीचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ हरिग्राम मिस्टर वैभव ओपी सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हॅलो. थँक्यू लो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकाय सुसर्वदा. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री गणरायांना आणि त्यासोबत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा. आणि बोलूया आपण या क्रिकेट शृंखलेच्या आजच्या दुसऱ्या दिवसाकडे. ग्रामस्थ मंडल चषक डोंगराचा पाडा ही स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेचे खरं तर आयोजकाची भूमिका संपूर्ण आमचा श्रीराम गावदेवी व विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने साकार होणारी स्पर्धा आपण अनुभवतो. खरं तर
हॅलो हॅलो. तसेच तोंडरेगावचे ज्येष्ठ नागरिक बामाशेठ पाटील आणि लक्ष्मण दारावकर यांचं देखील शुभ आगमन झालंय. या मान्यवरांचं देखील सहर्षे स्वागत. बामाशेठ पाटील आणि लक्ष्मण दारावकर यांचं इथे शुभ आगमन झालंय व्यासपीठावरती, त्यांचं देखील सहर्षे स्वागत. हा सुरू सर, एक मिनिट. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली गावदेवी वाकडी संघानं, गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघानं फिल्डिंग केली, माफ करा. तुम्ही उशिरा आल्या कारणास्तव आयोजकांकडून सूचित करण्यात येते 2 धावांची पॅनल्टी होती. त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये ज्या 48 झाले त्यामध्ये 2 ऍड करतायत. टोटल 50-51चं टार्गेट आहे. चला मॅच कडे आता लक्ष केंद्रित करूया आपण. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सेकंड एंड कडे फलंदाज तुम्हाला बघायला मिळेल आदेश आणि नासिक एंड कडे आकाश. हे 2 सलामीवीर खेळाडू आता मैदानात दाखल झालेत. पहिलं षटक फेकण्याची जबाबदारी प्रतीक पाटीलच्या खांद्यावरील जबाबदारी संघनायकाने दिली. भरपूर शुभेच्छा दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट. चांगला खेळ आम्हाला मैदानामध्ये बघायचा आहे, चांगली फाईट आम्हाला मैदानामध्ये बघायची. बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक पाटील. पहिला बॉल 51चं टार्गेट होतं आणि पहिलाच बॉल थोडंसं स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समनला. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाहीये. डॉट बॉल सुरुवात झाली प्रतीकच्या षटकाची. 51 धाब्याचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 5 षटकामध्ये या मैदानावर प्रत्येक संघाला धावाची. याच दरम्यान एकनाथ शेठजी हेड्डोटणे यांचं इथे शुभ आगमन होते. तसेच त्यांच्या समोर सदाशेठ खिडकाली यांचं देखील इथे शुभ आगमन होते. या मान्यवरांचा मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच या मान्यवरांचं शुभ आगमन होते व्यासपीठावरती आणि स्थानापन्न होताना आपण पाहू शकाल या मान्यवरांना एकनाथ शेठजी आणि सदाशेठ खिडकाली. चांगली गोलंदाजी प्रतीक कडून. यावेळी थोडा अवे फ्रॉम द बॉडी केला आणि त्यासोबत आणखी एक निर्धाव चेंडू ते बघायला मिळते. सुरुवातीचं पहिलं 2 पॉवर प्ले हे फलंदाजी करणाऱ्या प्रत्येक टीम साठी फार महत्वाचे असतात. परंतु अगदी तोंडरे संघाचा विचार केला तर मागील सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये अगदी उलट्या दिशेनं काही हालचाली होताना बघितल्या आपण. इनसाइड आउट केला इनफिल्डच्या वरून. बॉल चालला डीप कव्हरला. फिल्डरच्या अगदी दूर हा चेंडू खेळला गेला आणि रन मिळतील 4. पहिला चौकार इथे येतोय. मस्करच्या बॅट मधून हा चौकार. वाकडी संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय आणि खरं तर या गावची ओळख आणि खरं तर या संघामध्ये एकेकाळी ज्यांनी घनघोर अशी फलंदाजी केली असे आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांचं स्वागत. आणि हा समोर डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्र खाली होतं. लगातार 2 बॉल आणि 2 चौकार आले बॅट्समन आदेश मस्करच्या बॅट मधून. आज गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाचे प्रमुख खेळाडू सुकेश बोपे, नेरेदोंदरे विभाग शिवसेना प्रमुख यांची आज होणं उपस्थिती. त्यांच्याकडून टीमला शुभेच्छा येत आहेत. अगदी मैदानामध्ये आपण बघतोय पहिले लगातारचे 2 चेंडू निर्धाव आले. तदनंतर सलग 2 बॉल 2 चौकार येताना बघायला मिळाले. थोडस आक्रमण झालंय. खरं तर प्रतीक पाटीलच्या अगेन्स्ट आदेशनं थोडस मोड चेंज केलाय. सुरुवात जरी चांगली झाली असली तरी या खेळामध्ये सुरुवात आणि सातत्य हे फार महत्वाचं असतं. आणि काय चुका होत आहेत प्रतीक पाटील कडून या समजावले जात आहेत. या टीमचे मुख्य खेळाडू प्रमोद पाटील असतील, सुनीत असतील. खरं तर अनुभव प्रचंड या खेळाडूंकडे आणि त्याचा खरं तर हेच कान मंत्र सध्या गोलंदाजाला देण्यात आले. चांगली सुरुवात झाली फलंदाजीतून. सुरुवातीचे 2 चेंडू जरी निर्धाव खेळा असा आदेश तरी लगातार 2 बॉल 2 चौकार येणं हे सांगतात की चांगला टच मध्ये दिसला फलंदाज, चांगला फॉर्म मध्ये दिसलाय. मागील 2 चेंडूमध्ये आपण चेस करायचं 51 धावांचं, ज्यामध्ये 2 धावांची पॅनल्टी देखील आपण ऍड केली होती. 51 टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीत सुरुवात झाली आहे. रन्स एकवटले जातील. लगातार 3 बॉल 3 चौकार आलेत. आदेश मस्कर इज ऑन फायर. शोधू कुठर
अप्रतिम सुभद्र संगीत. मॅच मध्ये लक्ष केंद्रित करूया. सुरुवातीचे पहिले 2 चेंडू निर्धावाले, तदनंतरचे आलेले सलग 3 बॉल आणि 3 चौकार आदेशच्या बॅटमधून आपण बघितलेत. तसेच मच्छिंद्र पाटील परिविलन संघाचे पॅकर्स यांचं देखील या मैदानावरती शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. बॅक टू द. थँक्यू सुनील सर. अजून एकदा आक्रमण झाला. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल करते. फिल्डर आहेत प्रमोद पाटील, पाठीमागे प्रोटेक्शन करते. दुसरी साइड निघाले. डेंजर एंड कडे आदेश. खूप रिस्की रन होती परंतु ही सुरक्षित रन कंप्लीट केली जाईल. स्केच मध्ये परतण्यामध्ये यश मिळाले. आदेशला 2 रन या बॉलवर येत आहेत. सुरुवातीचे पहिले 2 बॉल डॉट आले आणि तदनंतरचे 3 बॉल ज्यामध्ये 14 रन आले. पहिले षटक समाप्त झालाय. बिनबाद 14. गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाच्या रन फलकावर धावा बघायला मिळत आहेत. स्पर्धा अगदी वेळेवर सुरू राहते. आज वाकडी संघ उशिरा आला त्या कारणास्तव 2 धावांची पेनल्टी त्यांना मिळाली. अगदी दररोज आपण एक संघ क्वालिफाय करणार आहोत. खरं तर 3 दिवसीय शृंखला आपण बघतो आणि प्रत्येक वर्षी स्पर्धा काल आपण बघितलं डे 1 ज्यामध्ये वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्रामचा खूप चांगला परफॉर्मन्स मैदानामध्ये झाला. सगळं सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालं. आज देखील आपल्याला एका संघाला क्वालिफाय करायचंय. प्लीज वेगवान खेळ राहू द्या, जास्त वेग घेऊ नका. फिल्डिंग डिपार्टमेंट मधूनही आपण तोंडरे संघ पहिले षटक समाप्त झाले. रन फलकावर धावा लागले. बिनबाद 14. थोडंसं स्कोरिंग अनालिसिस कडे स्कोरिंग कंपॅरिझन आपण केलं. पहिले षटक जेव्हा आदेश फेकत होता तेव्हा पहिल्या षटकामध्ये त्याने 3 रन दिले होते. 1 विकेट त्याला मिळाली होती. तदनंतर हनुमानचे दुसरे षटक ज्यामध्ये 6 धावा देत असताना त्याला 1 विकेट मिळाली. पुन्हा एकदा आदेश आला आणि त्या ओव्हरमध्ये त्यांनी 3 धावा देत असताना 4 फलंदाज बाद केले. म्हणजे आदेशचे 2 षटकं ही फार इफेक्टिव्ह राहिली, फार सक्सेसफुल राहिली. वाकडीच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या 2 षटकामध्ये आदेशने रन खर्च केले होते. 6 आणि 5 विकेट त्यांनी घेतले होते. पहिले षटक संपलंय. प्लीज एखादं षटक संपल्यानंतर 1 मिनिटामध्ये दुसरं षटक सुरू झालं पाहिजे. 2-3 मिनिटं आपण प्रत्येकी ओव्हरच्या समाप्तीनंतर खेळू शकत नाही. हे लक्षात घ्या, कारण संध्याकाळी एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत. तुमच्यापैकी एक संघ पुढे जाईल दोघांपैकी, त्यामुळे जास्त वेळ आता तुम्हाला घ्यायचा नाहीये. धावसंख्येचा फलक पहिले षटक संपलाय. करायचे त्या मॅच मध्ये 51 आणि सध्या लागलेत ऑन बोर्डवर 14. द्वितीय षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर साहिल पाटील. एंड चेंज झालाय. दुसरा एंड न स्ट्राइक इन कडे आकाश गायकवाड. बघायचे कशी फलंदाजी करील या टीमचा. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज त्याला कशा पद्धतीनं हो यू मिस क्लीन बॉल. फलंदाज बाद झालेत. यष्टा उद्ध्वस्त झालेत. पहिल्याच बॉलवर साहिल अमित विकेट. आकाश गायकवाडच्या खेळीचा अंत. झाले पहिली विकेट. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक आमचे जॉईन झाले ते सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपलं ग्रामस्थ मंडळ चषक डोंगराचा पाडा या स्पर्धेमध्ये आज 0 बाद झाल्या. आकाश गायकवाडची विकेट मिळणं टीम तोंडरेच्या दृष्टिकोनातून एक वादळ जे येण्यापूर्वीच त्याला शांत केलंय असंच उल्लेख करायला हवा. मोहन भोपी आता बॅटिंग साठी बाला. मैदानामध्ये फलंदाजीचा तग धरावा लागेल. जबाबदारी त्याच्या खांद्यावर अनेक वेळा येऊन थांबतात. आजकाल आपण बघतो आज सुकेश भोपे यांचं पुन्हा एकदा अनुपस्थिती. या टीमचा एक उत्कृष्ट खेळाडू, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. बॉलिंग साठी आलेला साहिल पाटील. पहिल्याच बॉलवर त्याचे इरादे काय आहेत ते त्यांनी स्पष्ट केले. पहिल्याच बॉलवर विकेट घेतल्या. आकाश सारखा एक नामांकित फलंदाज, नावलौकिक खेळाडू, त्याला त्यांनी शांत केलंय. आणि तदनंतर आता या जबाबदाऱ्या बाला आणि त्यासोबत आदेशच्या खांद्यावर. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे नंतर निर्णय चेंज केला. आडव्या पट्ट्याने खेळायचा. डीप स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार चौकार. आपलं खातं इथे खोडतायत. चौकाराने त्यांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. रन फलकावर लागलेत 18 धावा. धावांचा पाठलाग सुरू झालाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 आले तर तदनंतर आता आलेले 4 रन
फार उपयुक्त आहे वाकडी साडी. लोअर फुलटा सुद्धा पुन्हा एकदा यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठलाग तिथे सुरू होता. बॉल थांबणार नाहीये, निघून चाललाय सीमा पलीकडे आलेला आणखी एक चौकार. एका बाजूला आमचा डीजे बाला, दुसऱ्यामध्ये मैदानामध्ये वाकडी संघाचा बाला. मैदानामध्ये काम करत असताना लगातार 2 बॉल 2 चौकार आलेत. चौकाराने खरं तर डील केली जाते. 400 मदतीने संघ पोहोचलाय 22-22 वर. वेगवान राहिला की पुन्हा एकदा बॉल चालाय पाठीमागे. फील्ड पोहोचलेत शॉर्ट लेगला. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न होता मोहनचा, परंतु नकार दिला आदेशनं. एकावर संतोषी करावा लागेल. या मॅच मध्ये धावांची इन्व्हेस्टमेंट बघितली तर स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना आरकेसीसी तोंडरे आणि रन्स बघितल्या तर 30 बॉल मध्ये त्यांनी कमी धावांची इन्व्हेस्टमेंट इतकी जास्त राहिली नाहीये. त्यामुळे आता गोलंदाजीची इकॉनॉमी गोलंदाजी करण्याची वेळ आली आहे. गोलंदाजांच्या जबाबदाऱ्या वाढल्यात या मॅच मध्ये. हा फटका स्टँडर्ड आहे. उंची फार आहे परंतु लांबी मोजावी लागेल. अर्धवट राहिली आहे. 2-3 अटेम्प्ट झाले तो झेल पकडण्यासाठी आणि तिथे बघू शकता झेल सुटलाय. या संध्या तुम्ही सोडू शकत नाही. जेवढी संधी तुम्ही गमावाल तेवढ्या तुम्हाला अडचणी निर्माण होतील. म्हणतात ना की परमेश्वर असा डायरेक्टर आहे, तो कठीण रोल नेहमी एक उत्तम अभियंत्याला देतो. जर अभियंता बनायचं असेल, चांगला ऍक्टर बनायचं असेल तर या मैदानामध्ये या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जीवनदान मिळालंय खर तर मैदानामध्ये. 2 रन आदेशला मिळतील, त्यासोबत जीवनदान धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय एकंदरीत 25 वर. हा चांगला स्क्वेअर कट आहे. फिल्डरच्या अगदी डोक्यावरून जरूर क्षेत्ररक्षकांच्या आवक्त्यामध्ये हा बॉल आला. चेंडू तिथे अडवण्याला महत्व दिलं. 2 रन याही बॉलवर मिळतील. ओव्हर इथे एंड झाले. षटक समाप्तीचा इशारा पंचांनी केला. पहिलं षटक प्रतीक पाटीलचं, ज्यामध्ये कोणती विकेट त्याला मिळाले नाही. रन खर्च केला 14 आणि या ओव्हर मध्ये साहिल पाटील ओव्हर मध्ये रन खर्च केले 13. 1 विकेट त्याला मिळाली. असं धावसंख्येचं एकंदरीत टोटल संघ पोहोचला 1-27 वर. वाकलन सी संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि आपला निर्णय देखील लगेच कळवायचा. हा सामना झाल्यानंतर लगेच मैदानामध्ये दोन्ही संघांनी उतरायचं आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 27 धावा एकत्रित करण्यामध्ये यश मिळालंय. गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाच्या ओपनिंग ब्लास्टर्स, ज्यामध्ये आकाश 5 झाला. तदनंतर मोहन 7 निभावली. 3 चेंडूमध्ये त्यांनी 9 धावांचं योगदान दिलं. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे आता विजयासाठी. आव्हान थोडं कठीण आहे, परंतु या खेळामध्ये कठीण गोष्टी शक्य करणं, आव्हान पेलवणं याच गोष्टी महत्वाच्या असतात. कठीण परिस्थितीमध्ये दीपस्तंभासारखे तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे आणि ती काम मैदानामध्ये तुम्हाला करावं लागेल. गोलंदाजांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज या मॅच मध्ये वाढलेत, कारण 18 बॉल 24 करायचे आहेत. कारण उर्वरित 18 बॉल दोन्ही टीमचं नशीब घडवणार आहेत, अस्तित्व घडवणार आहेत. पहिल्याच बॉल मध्ये 27 येणं एक चांगला सूर गवसलाय. बघा प्लीज, टायमिंग अलर्ट आहे मैदानामध्ये, लक्षात घ्या. वारंवार जास्त वेग घेऊ नका. 18 बॉल 24 धावांची गरज असताना कसा राही खेळ दोन्ही संघांचा, कोण कोणाला शंभे, कोण कोणाला शांत करेल, कोणता संघ या मॅच मध्ये बाजी मारून पुढे निघून जाईल, यांची उत्तर आपण मैदानामध्ये शोधणार आहोत. सुजल पाटील च्या खांद्यावर गोलंदाजीची जबाबदारी. सुजल पाटील म्हटले या टीमचा, या यंगस्टर्स खेळाडू, आणि कसा राहील त्याचा खेळ. हे षटक महत्वाचं आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. 18 बॉल 24 धावा काय या मॅचला थांबवतील? मैदानामध्ये पडलेला प्रश्न याचं उत्तर देईल का बघायचं आहे. बॅटिंग मधून वाकडे संघ. मोहन आडव्या बॅट खेळायचा प्रयत्न केलाय आणि मला वाटतं हिट विकेट परतावं लागेल. मोहनच्या खेळीचा अंत झालाय. पहिल्याच बॉलवर मिळते विकेट. फलंदाज बाद.
झालेत मोहन ज्यानं वैयक्तिक 9 धावांचं योगदान दिलं. एकूण 4 चेंडूचा त्यांनी सामना केला. थांबवलं हेच तर महत्वाचं आहे. RKCC तोंडरेला एक्झॅक्टली या मॅच मध्ये विकेट्स आणि डॉट बॉल हे इम्पॉर्टंट राहतील, कारण 17 चेंडू 24 धावा या मैदानावर महागण्या नाहीयेत कावदी चॅम्पियन्स वाकडीच्या दृष्टिकोनातून. परंतु त्या महाग करायच्या असेल तर विकेट्स आणि डॉट बॉल हा एकमेव आधार या मॅच मध्ये राहणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय मस्कर बॅटिंग साठी आले 4थ्या क्रमांकावर. 17 चेंडू 24 धावांची उर्वरित गरज आता शिल्लक राहिली. मॅच बनेल कारण सुजल पाटील सारखा यंगस्टर्स ज्याच्याकडे स्विंग करण्याची क्षमता आहे, बॉल स्लोरवन करण्याची क्षमता आहे, मिश्रित गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, परंतु खूप लेन पाठीमागे ठेवली. एवढा शॉर्ट हाफ ट्रॅकर द्याल आणि त्यामध्ये गती कमी राहील तर फलंदाज त्याचा भरघोस समाचार घेतील यात मात्र शंका नाही. आलाही चौकार. जी दाडावकर इथून थोडी रजा घेताना की त्यांचं देखील पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करीत. 16 चेंडू 20 31 रन बनलेत आतापर्यंत. बोर्डवर 51चं टार्गेट होतं. मॅच क्लोज झाली. या चौकारावर सामना जवळ आलाय. इथे हा चांगला फटका आहे. टायमिंग ताकद या फटक्यामध्ये होती नजाकत. अक्षयच्या बॅट मधून आलेला षटकार. पंधरा बॉल आणि 14 धाव्यांची गरज. मॅच जवळ आली. सुजलला ज्या कामासाठी बोलवलं होतं अगदी त्याच्यावरही आक्रमण झालंय. माहिती चॅम्पियन्स वाकडीला की इथून मॅच रिकव्हर झाली तर दबाव कमी राहील आणि त्याच प्रयत्नामध्ये अक्षयनं लगावलेले 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके आणि त्यानंतर आणखीन एक लगातार 2 बॉल 2 चौकार. 3 बॉल मध्ये 16 वसूल केलेत. बॅट्समन अक्षय हम तो सीधे साधे अक्षय. सुजलवर आक्रमण झालाय. रन फलकावर धावा लागले 43. येणारे चेंडू 14. विजयासाठी पाहिजेत 8 रन. सन्मानपूर्वक ही ओळख असते एखाद्या खेळाडूची. अक्षयला आपण माहिती आहे की या मॅच मध्ये आता मॅच मध्ये इन झालो. कोणता दबाव नाहीये धावांचा, विकेटचा दबाव नाहीये. जेवढे रन सुरुवातीला वसूल करायचे होते तेवढे कव्हर केलेत आणि आता ही सिंगल त्याच्या बॅट मधून आलेत. 13 बॉल आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम. आदेश एंड कडे फुल टॉस होता. बॉल सारे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत पाठीमागे. 1 रन या बॉलवर आले. ऑफर दिली होती परंतु ती स्वीकारली नाही. त्यावर सिंगल केलं. आदेशला माहिती आहे तर सिंगल देखील काम करेल मैदानामध्ये. ओव्हर इथे एंड झाले. धावसंख्येचं टोटल संघाची धावसंख्या झाली आहे ऑन बोर्डवर 45. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी आवश्यकता आहे 6 धाव्यांची. बारा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये इन झालाय गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघ. परंतु का RKCC तोंडरे इथून या कठीण परिस्थितीमधून का थांबवण्यामध्ये सक्षम ठरेल का हा पडलेला प्रश्न आहे. जर 12 चेंडू मध्ये 6 रोखला तर एक नवीन इतिहासच या मैदानामध्ये होईल. परंतु ज्या खेळाडूंना मैदानामध्ये एक हाती किल्ला लढवलाय तो अशाच पद्धतीने पुढे सुरक्षित ठेवतील का या सामन्याला. 12 चेंडू 6 ची गरज. गोलंदाजीसाठी सज्ज झाला राकेश बॉलिंग ट्रॅकवर. यातून विजय संघ कुठे जाणार नाही हे लक्षात घ्या, कारण यानंतरचा जो सामना होईल त्यामधून विजेता संघ आपल्या संघाविरुद्ध लगेचच के विनर वर्सेस विनर लढत असेल तिसरी. त्यामुळे आपण कुठेही जायचं नाही विजेत्या संघाने याची नोंद घ्या. 12 चेंडू 6 ची गरज. राकेश आले बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल वेगवान राहिलाय.
फिल्डरच्या 2 फिल्डर्सच्या मधून चेंडू सीमारेषच्या पलीकडे आलेला हा निर्णायक चौकार. फक्त 2 धावांची गरज विजयासाठी. फिनिश करायचा सामना आक्रमण करून षटकाराच्या मदतीने, परंतु चांगला बॉल राकेश कडून बघायला मिळालाय. 10 बॉल मध्ये फक्त 2 धावांची गरज आहे. आता फिल्डिंग डिपार्टमेंट फार क्लोज बोलवले गेले आदेशच्या दृष्टिकोनातून. दूर खेळायचो तो ही संधी आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली, नवीन खेळाडूला स्ट्रायकर एंड कडे यावं लागेल. आदेश आणि त्याच्या खेळीचा झालाय अंत. तिसरा गडी गावाला बॅटिंग करत असताना वाकडीनं 9 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. विकेट घेत आहेत, डॉट बॉल इथून येत आहेत. सुरुवातीपासूनच हे काम करायचं होतं, परंतु जी बॅटिंग झाली आदेश कडून, बॅटिंग झाली अक्षय कडून, ती फार उपयुक्त राहिली. आदेश मस्करच्या खेळीचा अंत झालाय. 23 धावांची मॅरेथॉन इनिंग गोलंदाजी करत असताना 5 विकेट. काय फलातून कामगिरी केली आदेशने या मॅच मध्ये. 9 चेंडू 2 धावांची गरज आहे. फलंदाज मैदानात प्रेम बॅटिंग साठी आता दाखल झालेत. आक्रमण केलं, हवेमध्ये खेळ, पुन्हा एकदा झेलची संधी, नामी संधी. ओ कॅच ड्रॉप. दुसऱ्यासाठी निघाले प्रेम. ही मॅच अजून पुढे नेता आली असती, परंतु आणखीन एक चुकी मैदानात केली. 2 विकेट्स जरूर मिळाल्या असत्या, परंतु खरं तर 2 कॅच ड्रॉप झालेत या मॅच मध्ये आणि सामना जिंकलाय. मैदानामध्ये गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या संघाला हार्दिक अभिनंदन. वाकडी संघ आपल्याला कुठे जायचं नाहीये, कारण हा सामना संपल्यानंतर लगेच तुमची लढत होईल विजेता संघाविरुद्ध. त्यामुळे तुम्हाला मैदानामध्ये थांबायचंय. टॉस झाला होता मैदानामध्ये आणि टॉस जिंकल्यानंतर वाकलन संघाने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. फिल्डिंग साठी उतरायचंय वल्लभ संघ तुम्हाला मैदानामध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. बॅटिंग करत असताना 23 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना 2 ओव्हर फेकल्या, 6